नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख डौरली हे काया कृपेच्या ओरसे नवे अनारिसे उद्धरलो तुगा म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठला. मी सुद्धा तुमच्याप्रमाणे पावसाची वाट पाहत होतो. काल पडला होता म्हणलं आज पडलं तर बरं होईल, कीर्तनावर पाणी पडेल. त्याच्यामुळे 10-15 मिनटं उशीर झाला. आणि माझ्याप्रमाणे जे हौशी ऐकणारे होते ते पण आले नाहीत. कारण खूप जास्त जर गर्दी झाली दरवर्षीप्रमाणे तर बराचसा विषय असं रस्त्याच्या बाजूला जाऊन सांगावं लागतो. परमार्थ ऐकणारे आणि सांगणारी माणसं जशी कमी आहेत तसं कठीण आणि गहन विषय ऐकणारे सुद्धा खूप कमी झाले. थोडी वाट पाहिली गावकऱ्यांना वाटलं शास्त्रीजी काही येत नाहीत. मला म्हणे आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही या. म्हणलं ठीक आहे. गेल्या 7 दिवसापासून थोडा आवाज वाढव रे. भगवान बाबांनी प्रारंभ केलेला अखंड हरिनाम सप्ताह, नारळी सप्ताह प्रचाराची व्यवस्था असते. जुन्या काळामध्ये एकत्रित येणं अशक्य होतं त्या काळामध्ये, म्हणून सप्ताहाचं, कीर्तनकाराचं, विविध प्रकारचं निमित्त करून समाज एकत्रित करणे हा मुख्य उद्देश होता. ज्याला जेवढं शक्य आहे, ज्याला सामाजिक बंधनं स्वीकारलेली आहेत, सगळ्यांनी काही ना काहीतरी असा उपद्व्याप करावा. संसार म्हणून नाही पण संसारिक माणसांना मार्गस्थ लावण्यासाठी असे उपक्रम वारकरी संप्रदायामध्ये राबवले गेले आणि ज्ञानोबरायापासून ही चालत आलेली परंपरा आहे. काय कुठल्या विषयाचं चिंतन होतं, हा जो वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायाचं एक वैशिष्ट्य असं आहे, फार चुकीची माणसं संप्रदायामध्ये आली आणि आलेल्या माणसांनी फार चुकीचं सांगायला सुरुवात केली. आता काय चुकीचं सांगितलं हे सामान्य जनतेला कळणार नाही. काही माणसं मी बघतो कीर्तनामध्ये ना अवघड विषय ऐकायला येतात. काही माणसं असं अवघड विषय, जसं काही क्लासरूम आहे, काहीतरी गहन विषयावर चर्चा झाली पाहिजेत. मग ते कीर्तनकाराचा गंभीर चेहरा, श्रोत्यांचं तटस्थ भूमिका, दोघांना काही कळालं नाही पाहिजेत, असा एक वर्ग तयार झाला सांगणारा. एक वर्ग एकदम त्याच्या अपोजिटमध्ये, कीर्तन करतो का तमाशा करतो हेच कळत नाही, अभंगावर बोलणारे. म्हणजे ही जशी अवघड बाजू स्वीकार्य नाही आहे, तसं कीर्तनाला सुद्धा पानसटपणा आणणं हे सुद्धा ज्ञानोबरायाला अभिप्रेत नाही आहे. मुद्दा कसा आहे की मानवी जन्माला आल्यानंतर सुख कशामध्ये आहेत त्याचं सोपं साधन सांगत नाही बरं का मी, नाही तर तुमचा काहीतरी गैरसमज व्हायचा. मानवी जन्माला आल्यानंतर सुख कशामध्ये आहेत, काय केल्याने जीवन प्रसन्न होईल, हा वारकरी संप्रदायाचा मुख्य उद्देश. तळागाळातल्या लोकांपासून अत्यंत विद्वान लोकांपर्यंत सगळ्याला एखादी गोष्ट समाधान देऊ शकते अशाचं संशोधन म्हणजे भगवान श्री ज्ञानोबराय आहेत. ज्ञान का सांगायचं, ज्ञान सांगितले तरी समाधान कुठे?
मी काही कीर्तन सोडून द्या, महाराष्ट्राचा विषय, संपूर्ण भारत ज्ञान सांगतोय. आणि ज्ञान सांगून सांगून सांगण्याला टेन्शन आणि ऐकण्याला टेन्शन. ऐकतच नाही कोण महाराज त्याचं. वर्णन आलेलं आहे बद्रिकाश्रम मध्ये 4 वेद आणि अनेक शास्त्राचं अध्ययन करून सगळं करून व्यासांना समाधान मिळालं नाही, असं वर्णन आलेलं आहे. आणि पश्चातापाने दग्ध झालेले व्यास महर्षी एकदम त्रासदायक निर्माण. काय कशाने सुख प्राप्त होईल? आता महर्षी व्यास इतकं बुद्धिमान तर या जगात कुणी नाही आहेत. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. आणि खूप मोठा ज्ञान संप्रदाय करूनही समाधान प्राप्त झालं नाही, अशी आख्यायिका आहे. मग महर्षी नारद आले, त्यांनी सांगितले की बाबा तू सगळं जगातला अणु परमाणु सगळं संशोधन केलंस तू, पण अणु परमाणूमध्ये राहणारा जो परमात्मा आहे त्याचं वर्णन केलं नाहीस, त्याचं गुणगान गायलं नाहीस. पुन्हा गुणगान गाण्याचा प्रयत्न केला तर आलंच नाहीत महाराज. माझ्या समोर जेवढी माणसं बसलीत ना, प्रत्येक माणसाला जर म्हणलं ना अस्सल शिवी द्या मराठीतून लगेच देतील. त्यांना जर म्हणलं ना एखाद्या माणसाचं योग्य वर्णन करा, जीवच उचलणार नाही. 2 शब्द लक्षात ठेवा काय बोललं. शिवी द्या म्हटलं की लगेच माणूस शिवी देईल. पण जर त्याला असं म्हटलं की एखाद्या वस्तूचं वर्णन करा, नाही जमणार. मापक शब्दात तर जमणारच नाही. आईला विचारा, आपल्या मुलाचं वर्णन कर, दिवसभर बोलली तरी थकणार नाही ती. तुम्ही वर्णन करू शकत नाही, कारण की तुम्हाला चांगले शब्द शोधावे लागतात. समजा तुम्हाला म्हटलं हा सप्ताह कसा, याचं वर्णन करा. नाही, चांगला आहे, मंडप मोठा आहे, भाजी चांगली होते, जेवायला चांगलं आहे. हे काही वर्णन नाही आहे, ते हे वास्तव आहे. वर्णन वेगळं आहे. वास्तव सांगणं हिस्टोरिकल पार्ट झाला तो. काहीतरी तुम्ही असं कॉमेंट्री चालली त्या टाईप. वर्णन नाही करता येत. आईला विचारा तुम्ही, आई वस्तुस्थिती सांगतच नाही, वर्णन करते पोराचं. वस्तुस्थिती, तो पोरगा किती मूर्ख असतो, दिसायला किती काळा असतो, अजून बोलायला पाहिजे. सगळे अवगुण त्याच्यामध्ये असतात. पण दुसरी बाई आली बरोबर, ती माझ्या पोराचं वर्णन करते. बाई माझं पोरगं एवढं गुणाचं आहे, आणि सरळ सरळ सुरुवात करते वर्णनाला. मेंदू वापरत नाही, कुठं अभ्यास केलेला नाही, कुठले साहित्य ग्रंथ वापरलेले नाहीत, पण वर्णन सुरू होतं. या दोघातला फरक असा आहे, एकाजवळ मेंदू आहे आणि एकाजवळ प्रेम आहे. अर्थ कळाला का? एकाजवळ मेंदू आहे, तो वर्णनच करू शकत नाही, आणि ज्याच्याकडे प्रेम आहे ना, तो निंदा करू शकत नाही. विठाला ठरवलं तरी आपल्याला दोष द्यायचा आहे, तरी देता येत नाही. दोष जमणारच नाही, त्याला शिवी द्यायला जमणारच नाही. प्रेमळ येतो. म्हणून भगवान बाबांच्या इतिहासात वर्णन आलेले आहेत. 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा भगवान बाबा आवाजावं बोलायचे. 5 वर्षाचा मुलगा जरी बाबाकडे गेला तरी भगवान बाबा आवाजावं बोलायचे. प्रेम मुरलेले शब्दामध्ये. आपण तर संधी पाहतो एखाद्या मोठ्या माणसाला एकेरी केव्हा बोलता येईल, आणि जर योग आला असं एकेरी बोलण्याचा, तर आपली कुळ धन्य झाली असं समजतो आपण. माझा शब्द मिळाला. या दोघातला फरक आहे. एकाकडे मेंदू आहे आणि एकाकडे प्रेम आहे. आणि हे ब्लडमध्ये लागतं, रक्तात लागतं. ह्या गोष्टी असं कृत्रिमतेने जमत नाही. तुम्हाला वाटेल महाराज हे छोट्या गोष्टी, छोट्या नाहीत, ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी. एकाकडे 10 ग्रंथ आहेत रामेश्वर भट्ट, आणि एकाकडे संस्कृतचा एक शब्द सुद्धा नाही तुकोबारायकडे. कुणाकडे शिकलंच नाही तुकोबाराय, आणि 10 ग्रंथाचं अध्ययन केलेले रामेश्वर भट्ट आणि जगद्गुरु तुकोबारायांची वाणी. या दोघातला फरक नैसर्गिक आहे. एकाकडे प्रेम आहे, एकाकडे मेंदू आहे. आणि मेंदूवाल्याला कायम प्रेमाचं वावडं असतं. कळालं का तुम्हाला? जेवढे या जगात मेंदू वापरणारे लोक आहे ना, हे नियमावरच बोट ठेवतात. आणि प्रेमळ माणूस आहे ना,
घडतंय त्याला नियम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जगातला कुठलाही माणूस प्रेम करणारा, लहान मुलाला काय नियम आहे? कधी भूक लागते? काय प्रेमामध्ये नियम आहे का? सकाळी एकदा जेवलं पाहिजेत, दुपारी जेवलं पाहिजेत, ह्याच टायमाला शर्ट घाण केला पाहिजे, काही नियम आहे का? तो मुलगा कधीही आपलं शरीर घाण करू शकतो. आई म्हणते ठीक आहे, रात्री 2 वाजून येते, दिवसाचे 2 वाजू. प्रेम आहे, नियम नाही. बाप जो असतो ना तो नियम बोट ठेवतो. शाळेत गेला का? नाही. का गेला नाहीस? मूड मध्ये नाही आलं. हे काही उत्तर आहे का? तू काय जे वाटलं ते सांगितलं, हे अयोग्य आहेत. नियम म्हणजे नियम म्हणजे नियम. अर्थ कळाला का तुम्हाला? आणि मेंदूवाले माणसं एवढे बुद्धिमान असतात. पुण्यात एका दुकानाला आग लागली कापडाच्या, आणि पुण्यातला नियम असा आहे 1 ते 3 दुकान बंद असतं. त्याला फोन केला की बा तुझ्या दुकानाला आग लागलेली आहे. ते म्हणे 1 ते 3 दुकान बंद असतं, 3 नंतर फोन करा. आणि त्याला म्हटलं तुझ्या दुकानाला आग लागली तरी चालेल, नियम मोडणार. आयुष्य उद्ध्वस्त होतं एखाद्या माणसाचं, पण स्वतःचा नियम आणि दुसऱ्याचा नियम याच्यावर बोट ठेवल्याशिवाय राहत. बरं, नियमालाही काही महत्व नाही महाराज. कशाचा नियम पाळावा, कशाचा पाळू नये किंवा काय. शाळेत जायचा नियम आहेत, अभ्यास करायचा थोडाच नियम आहे. नाही लक्षात आलं? शाळेत जायचा नियम आहेत, अभ्यास करायचा थोडाच नियम आहेत. गेला का शाळेत? हो. किती वाजता परत आला? 5 वाजता. योग्य वागलास. अरे पण तिथे अभ्यास केला का नाही केला, काय आहे का नाही? नाही कळलं. मी तुमच्याबद्दल बोलतोय. माळ घातली का? हो घातली. वारी केली. देव दिसला का? नाही. त्याचा नियम नाही. नियम काय आहेत? गळ्यात माळ घातली पाहिजेत, वारी केली पाहिजेत. अरे पण कशा करता करता याचा उद्देश काहीतरी जीवनामध्ये पाहिजे, त्याचा काही नियम नाही. विठ्ठल. आणि नियमाकरता फार शिथिल व्हावं लागतं. अभ्यास झाला पाहिजेत, हा नियम आहे. मग कोणाचा अभ्यास होतो? अभ्यासावर ज्याचं प्रेम आहे त्याचा अभ्यास होतो. तो चालताना ते सुद्धा अभ्यास होतो. त्याला असं काही बसायची गरज नाही पडत. एखादा विषय डोक्यात घेतला की तो चिंतन करता 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 निघून जातो. त्या विषयावर असणारं प्रेम आहे, ती आवड आहे. परमार्थ हा आवडीचा विषय आहे, तो नियमाचा विषय नाही. माझा शब्द लक्षात ठेवा. काय ज्ञानेश्वरी पाठ करायची आहेत, ज्ञानेश्वरी श्रवण करायचे आहेत, आवडीचा विषय आहेत, नियमाचा विषय नाहीत. ईश्वर सुद्धा नियमाचा विषय नाहीत, आवडीचा विषय. आवडे हे रूप पाहता लोक. अभंग आहेत सगळे, मालिकाच अशा पद्धतीने आहेत. बहु आवडसी जीवापासून, ही याचं नाव आहे परमार्थ. आवड हा हृदयातला प्रकार आहे. हृदयातून आवड नाही, ते बौद्धिक स्तरावरचं नाही येते, हृदयाच्या स्तरावरचं. म्हणून वारकरी संप्रदाय हा नियमाचा नाही आहेत, आवडीचा संप्रदाय आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी. फार वेगळे वेगळे अभंग, फार विस्तार नाही करत तुम्हाला. पण वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश आवड निर्माण झाली पाहिजेत. नामदेव महाराजांची असेल तर ती आवड आहे, माऊलीची आवड आहे. आणि आवड जिथे आहे तिथेच खऱ्या अर्थानं समर्पण आहे. शब्द लक्षात ठेव. आवड नसेल ना, 1000 कोटीवादी रुपये असू द्या, सत्ता असू द्या, नाहीच आवडलं तर काय करणार त्याला? नाहीच एखाद्याला परमार्थ आवडत
नाहीच एखाद्याला संसार आवडत, काही करू शकत नाही माणूस त्याच्या पुढं. आवड हा फार महत्वाचा विषय आहे. आणि आवड जर मनापासून असली ना, जगातले सगळे बंधन तुटून जातात. तुकोबारांचा एक अभंग इतका गोड आहे, ईश्वराविषयी माझी आवड आहे का नाही सांगता येत नाहीत, पण माझी इच्छा अशी आहे माझ्या जातीतले लोक मला भेटावेत. माझे जातीचे एवढंच पाठ आहे तुमच्या, पुढचं कुठं पाठ आहे? आवडे ज्या हरी अंतरापासून, दुसरं चरण येते. माझे जातीचे आवडीची धनी फेडावया, म्हणजे कोण? आवडे ज्या हरी अंतरापासून, त्याची संगत मला जास्त महत्वाची. देव नाही भेटला ठीक आहे, काय हरकत नाही, देवाचा विषय येतो, भेटेल नाही भेटेल, उपद्व्यापी आहे भगवंत. पण ती आवड एक अशी, आवड अशी विचित्र आहे, ज्याच्या हृदयामध्ये आवड आहे ना त्याला त्याच्या अतिरिक्त काहीच लागत नाही, आणि ज्याची आवड आहे त्याचंही काही लागत नाही. जगद्गुरु तुकोबरायांना, साधू संतांना भगवंताची आवड आहे, पण भगवंताच्या जवळचं काही लागत नाही, भगवंत लागतो. लक्षात येते का कीर्तन? आपल्याला भगवंत नकोच आहे, त्याच्या जवळचं सगळं पाहिजे. रिद्धी सिद्धी कमी जास्त असं वाटतं भगवंत म्हणजे एक सुपर मार्केट आहे, काय पाहिजे की त्याच्याकडे जायचं, अमुक पाहिजेत तमुक पाहिजेत. आता मंदिरात जाणारे जेवढे लोक आहेत ना ती सगळी हीच आहेत. मला कधी कधी मंदिरात जाणाऱ्या लोकांवर फार दया येते. महाराज जातात भगवान विष्णूकडे, पूजा करतात, हार चढवतात, नैवेद्य दाखवतात, आणि त्याला म्हणतात काही घरात खूप गरिबी आहे, लक्ष्मी आली तर बरं होईल. अर्थ कळाला का तुम्हाला? म्हणजे असं कधी जगामध्ये घडतं का, एखाद्यावर तुम्ही खूप प्रेम केलं आणि त्याची प्रार्थना केली, त्याची पूजा केली, आणि त्यालाच म्हणले महाराज तुमची पत्नी फार सुंदर आहे? नाही ना. रोज काय करताय तुम्ही लोक? घरात लक्ष्मी नाहीये म्हणजे लक्ष्मी कोणाची पत्नी आहे? बोला ना. आणि तीच डायरेक्ट त्याच्या तोंडावर तुम्ही मागताय. देवाला लक्ष्मी नाहीये घरामध्ये. आता देवाला काय वाटत असेल का मी सांगायचंय का तुम्हाला? त्याच्या विरोधात तुकोबाराचे अभंग पहा. तुका म्हणे तुझी न लगे धसोडी. तू पैसा पाहण्यासाठी लक्ष्मीसाठी आम्ही लोक येतो का? आम्हाला देवा काहीच नको. आवड आहे फक्त एक शब्द बोल, विठाला विठाला. साधूचं सुद्धा वर्णन करत असताना असंच वर्णन केलेलं आहे. रिद्धी सिद्धीसाठी जाऊ नका, त्यांचे शब्द प्रसाद म्हणून स्वीकारण्याकरता जा. हिताहित देखती हानी कनवा पुसोनी क्षीण हरिती देती सुख. देती सुख शब्द फार महत्वाचा आहे बरं. देती सुख. साधू संत सुख प्रदान करतात, दोन शब्द प्रदान करतात. वस्तू मागू नका भगवंताकडे, देवालाही मागू नका. फक्त देवा तुझं प्रेम मिळालं, दोन शब्द मिळाले, खूप झाले. वारकरी संप्रदायाची बैठकच अशी महाराज, नामावर प्रेम करावं माणसाने. भगवंताचं नामचिंतन आहे ना, हरिमुखे म्हणा हरी, हेच तत्व आहेत, हाच देव आहेत, हाच मार्ग आहे. नामचिंतन हे आवडीनं झालं पाहिजे, भावपूर्ण झालं पाहिजे. असं लहान मूल रडतं ना, तुम्ही बघा, असंच त्याचा रोम न रोम रडतो, त्याचा असं पूर्ण डोळे ताणून ओठ फेट सगळं खाऊन रडतं असं ते. आणि ती इतक्या जोरात रडतं ना, आई लगेच धावून जाते, सगळे काम सोडून देते. कारण की त्याचा रोम न रोम रडतो. तो रडत असताना स्वतःला सुद्धा तिने राखलेलं नाही, शिल्लक ठेवलेलं नाही. संपूर्ण शरीरासह तो रडतो. कारण की आतून बाहेरून त्याचं एकच मन असतं, म्हणून तो डुप्लिकेटपणा करत नाही. आपलं काय सांगावं महाराज, सगळे ज्ञानी माणसं आहेत.
रडताना सुद्धा हात राखून रडतात, हसताना सुद्धा इज्जत गेली नाही पाहिजे एवढंच हसतात. लोकांनी असभ्य म्हणू नये. विनोद खूप आवडला ना तरी सुद्धा मनापासून दाद देत नाही. त्यांना वाटतं इम्प्रेशन डाऊन होईल. होतं कुठं? अरे जर हसण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं नाही, आनंदी काय होणार आहे तुम्ही? विठ्ठल म्हणून हा संप्रदाय, वारकरी संप्रदाय कधी ज्ञानी संप्रदायामध्ये बसलाच नाही. आमचे जेवढे लोक आहेत ना पंढरपूरला, आळंदीला जाणारे, सगळे हसणारे लोक आहेत महाराज. खेळणारे लोक आहेत, पावल्या खेळणारे लोक आहेत. असं सूट बूट टाईट कपडे कांजी पिंजी टाकून ती लोक मध्ये मध्ये शायनिंग मारायला येतात. पण वारी करणारी लोक महाराज धिंगाणा करतच जातात. एक सुशिक्षित माणूस पंढरपूरला गेला आणि त्याला रस्ता क्रॉस करायचा होता. त्याला काही ते दिंडीतला नियम माहीत नाहीत. भांबावलेले आमचे वारकरी दिंडी क्रॉस करत असताना त्याच्या काही लक्षातच नाही, तो दिंडीच्या मधूनच निघाला. एखाद्या असा खुबा आणला त्याच्या, धाडकीन खाली पडला. हे काही संप्रदायाची पद्धत आहे? हे वारकरीची पद्धत आहे? वारकरीच आला कशाला मध्ये? कोणी सांगितलं दिंडीच्या मधून जायचं? आता त्याला इतका जोरात खुबा लागला होता, ते आला आपल्या मठामध्ये, बाबांच्या मठात. मला म्हणे शास्त्रीजी शेवटची वेळ आहे पंढरपूरला येण्याची. म्हटलं काय झालं? अहो रस्ता क्रॉस करतोय मी, एवढा सभ्य माणूस, खान किती असा खुबा आणला महाराज, आम्ही आडवे झालो, छातीत दुखतोय अजून. मग तुला कोणी सांगितलं पलीकडे जायला? नाही महाराज काम होतं, माझा मित्र पलीकडे उभा होता. म्हटलं जाऊ पलीकडे, पण वारकऱ्यांना सभ्यता नाही. म्हटलं तू शोधतो कुठं सभ्यता? अर्थ नीट लक्षात ठेवा. शोधतो, ज्ञानामध्ये सभ्यता आहे, प्रेमामध्ये सभ्यता नाही. जमलेली माणसं भगवंताचे प्रेमी आहेत. तू ज्ञानी आहेस, तू सभ्य आहेस. आणि सभ्य माणसासाठी पंढरपूर, त्यांच्याकरता शिर्डी आहे, बिअर बारची दुकानं आहेत, दर्शन घ्या, थोडं प्या, बाबाला सगळं चालतं. 2 नंबरचा धंदा केला त्याच्यामध्ये साईबाबा पार्टनर असतात, सगळं चालतं त्यांना, असं काही नाही. काय काही देव तर श्रीमंत आहेत महाराज, त्यांच्यावरचं कर्जच उतरलं नाही अजून तिरुपतीचं. हिरे माणिक मोती, आणि सगळी लोक प्रसन्न असतात, आमचा देव किती श्रीमंत आहेत. बाकीचे म्हणतात आमचा बाबा किती चमत्कारिक आहेत. पंढरपूरचा जो पांडुरंग आहे हा आवडीचा देव आहे. नीट आहे का बरं का? आवडीचा देव आहे, संतांना आवडणार. आणि हाच एक पृथ्वीवर देव असा आहे ज्याच्या पायाला शिवता येतं, जो शिवता शिवत पाळत नाही. हिरे माणिक मोतीनं मढवलेला देव पायाजवळ सुद्धा येऊ देत नाही महाराज, तरी तुम्ही जाता इतके नालायक आहेत. लक्षात येत? जो देव तुम्हाला शिव देत नाही, अंतरावर ठेवतो, त्या देवाकडे तुम्ही जातात. आमचा देव तुम्हाला विठू माझा लेकूरवाळा, कोण खांद्यावर आहे, कोणी हातात आहे, कोणी जवळ आहेत. जनाबाई संग तो दळतो. अहो तितकं तर फार सोपं आहे महाराज. मटण विकणारा जो कसाई आहे सजन, त्याच्याबरोबर सुद्धा मांस विकू लागतो. हा आवडीचा देव आहे. विठ्ठल तिथं असं म्हणता येत नाही महाराज हे विक्री करणं बरोबर आहे का देवाचं? चालत नाही. त्याच्यामध्ये प्रेम आहेत, आवड आहेत, आणि आवड ही समर्पित आवड आहे. वारकरी संप्रदाय तिथून आहे, ज्ञानाचा संप्रदाय नाही. इथे जे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या जगाचा सार असेल, पण मुख्य सार आहे प्रेम. जगातल्या कुठल्याही माणसाने स्वयंपाक केला तर मीठ टाकावंच लागतं. अर्थ नीट लक्षात ठेवा. कुठल्याही माणसाने स्वयंपाक करू दे, मीठ टाकावंच लागतं. पण मिठासाठी कोणी स्वयंपाक करत नाही.
वारकरी संप्रदायामध्ये मूळ प्रेम आहेत. त्याच्याकरता इतर विषय आले असतील तर चालतात, पण इतर विषयाकरता ज्ञानेश्वरी नाही. इतर विषयासाठी वारकरी संप्रदायातला शब्द नाही आहेत. इथे आहे ते प्रेम आहेत, आवड आहेत, सभ्यता नाहीत. संसारामध्ये सगळं आहेत, सभ्यता आहे, ज्ञान आहेत, पैसा आहेत, का समाधान मिळालं नाही? का वखवकलेलं अंतःकरण, वासनायुक्त अंतःकरण राहिलं? काय तुम्हाला कमी होती का परत? आणि जिथे तुम्ही दमलात, थकलात, ज्या ज्ञानाने तुम्हाला त्रास झाला, जी सभ्यता पाळण्याने तुम्हाला त्रास झाला, तीच घाण घेऊन वारकरी संप्रदायात कशाला येतात? अगोदर तुम्ही संसारामध्ये दुःखी आहात आणि तेच दुःख घेऊन आमच्यामध्ये कशाला येतात? आम्ही सुखी आहेत, पण तुमच्यामुळे कधी कधी दुःखी होऊ शकतो. म्हणून संप्रदायातला फरक लक्षात ठेवा. या अभंगाचं विश्लेषण आहे बरं का. नाही तर तुम्हाला वाटायचं काही शास्त्रीचे दुसरंच बोलतात. अभंग आहे हा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हजारो ज्ञानी संप्रदाय आहेत, हजारो सभ्यता आणि नियम पाळणारे संप्रदाय आहेत, पण कुठेच समाधान मिळालं नाही. ज्ञानोबरायकडे समाधान मिळालं. मग त्यांना विचारलं, माऊलीने काही ज्ञान दिलं, काही समाधी लावली, काही आशीर्वाद दिला? तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात विचित्र अभंग आहेत कीर्तनाचा. वाढले अंतरी, अजून अर्थ नाही कळाला तुम्हाला. शब्द काय? वाढले अंतरी प्रेम सुख. असलं तर वाढेल महाराज. प्रेमाचं बीजच नसेल, अशी फोलकट परमार्थातून काय फायदा आहे त्याचा? असलं प्रेम तर वाढेल. म्हणून अभंग विचित्र आहे. वाढले अंतरी, अंतःकरणामध्ये प्रेम रुजलं आणि प्रेम होत ज्ञानोबरायांच्या कृपेने वाढलं. वाढले अंतरी प्रेम, आणि प्रेमामुळे सुख वाढलं. विठ्ठल हा भाग फार सखोल भाग आहे. अंतःकरणामध्ये प्रेम असेल ना तर बाहेरून हजारो दुःख येऊ द्या, अंतःकरणाला शिवतच नाही. मान, अपमान, धन, सत्ता अंतःकरणापर्यंत पोहोचतच नाही, ते खोलपर्यंत जात नाहीत. हे याच्यासाठी तुकोबराय लागत नाहीत महाराज. मूर्खातल्या मूर्ख माणूस सुद्धा याच्यामध्ये पास होतो. अंतःकरणामध्ये जर प्रेम असेल तर जन्म देणाऱ्या आई बापांना मुलं बाळ सोडून जातात. लक्षात आलं तुम्हाला? अंतःकरणात प्रेम पाहिजे, सोडून जातात. आणि सगळे पिक्चर चालतात कशावर?
काय कथा असते त्याच्यामध्ये? हिरोचं हिरोईनवर प्रेम असतं, मग हे सासऱ्याला त्रास दे, बापाला त्रास दे, सगळं तेच. मनात प्रेम आहे, दुःखाची जाणीव होत नाही अंतःकरणाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, म्हणून रामेश्वर भट्टाची, गावच्या पाटलाची, लोकांची जाणीव होत नाही, म्हणून सुंदर ते ध्यान अभंग निघतात. आपलं उलट आहे, अंतःकरणामध्ये ज्ञान आहे आणि ओठावर प्रेम आहे. कसा आहेस, बरं आहे का? मला तर कधी कधी असलो विचित्र वाटतं, काय काही संप्रदायात आम्ही महाराज लोक बघतो असे उलट्या गुंड्या लावतात, असं सरळ नाही लावतात, असं उलट्या लावतात. मी एका महाराजाला विचारलं, महाराज जरा गुंडी उलटी लागली. असो ऐसा खोटे, आठवची नाही. मला कानाखाली देऊ का तुला? बटन विसरलं म्हणजे प्रेम? म्हणजे गुंडी लावण्याची सभ्यता नाही, अशा मूर्ख माणसामध्ये प्रेम वाढत असतं. ज्ञानोत्तर प्रेम आहे. विठाला ही वारकरीची बैठक आहे, ज्ञानोत्तर प्रेम आहेत. ज्ञान घेऊन गावा गोविंदगा. बटन न लावणं म्हणजे मूर्खपण आहे. काही काय सांगतील, काही नाही, काही नाही. महाराज काही उपाशी राहतात, चोरून जेवतात. एक तर आमच्या संप्रदायामध्ये महाराज बाईच्या हातचं खातच नाही म्हणे. तुम्हालाही माहिती आहे का? बाईच्या हातचं खातच नाही म्हणे. आणि नंतर काही दिवसांनी कळालं, नाईलाज झाला, शेवटी लग्न न करताच राहिली बिचारी. मी त्याला विचारलं, का रे बाबा बाईच्या हातचं का खात नाही? नाही म्हणे आमचा व्रत आहे. म्हणजे असं कुठं लिहिलेलं आहे? म्हणजे आमचा नियम आहे. मला लिहिलंय कुठं? वारकरी संप्रदायामध्ये तर स्त्रियांना फार श्रेष्ठ मानलेले आहेत. मुक्ताबाई असेल, जनाबाई असेल, कानोपात्रा असेल, किंबहुना चोखोबारांची पत्नी असेल, श्रेष्ठ मानलेले. का खात नाही तिच्या हातचं? नाही म्हणजे असं नियम केलेला आहे. म्हटलं काय हरकत नाही, खाऊ नको खाऊ म्हटलं. आणि मग काही लोकांनी मला येऊन सांगितलं, महाराज दिवसा तिच्या हातचं खात नाही. पुढे बोललं पाहिजे का? नाही, अजून अर्थ नाही कळाला. माणसाला फसवणारा हा कधीच साधू होऊ शकत नाही. विठाला माणसाला फसवणारे जर साधू झाले असते तर जादूगारा लोकांनी संत म्हणलं असतं. जगामध्ये जनामध्ये जनार्दन आहे, हा ज्याचा भाव तो प्रेमी. विठाला येणाऱ्या माणसाला देव समजतो तो संत आहे. भेटणाऱ्या जे जे भेटे भूत ते ते फसवतो. कोणाला? तो ईश्वराला फसवतो. आज ते लोक ज्ञानी नसतील, पण त्यांच्या अंतःकरणातला परमात्मा ज्ञानी आहेत. फसवतो कोणाला? अयोग्य असताना सुद्धा मी योग्य आहे म्हणून समाजापुढे स्वतःची स्तुती करतोस. कशा करता? काही काही साधू तर या भारतात असे मूर्ख आहेत महाराज, स्वतःलाच देव समजतात. माझा अर्थ लक्षात ठेवा. तुम्ही देव असाल ह्याच्याबद्दल आमची शंका नाही, पण म्हणायची काय गरज आहे? लोकांनी म्हणू द्या ना, म्हणायची काय गरज आहे? एक तर साधू स्वतःला देवच मानत होता, चुकून माझी गाठ पडली. मला म्हणे सगळं आमच्या आज्ञेने चालतं. मी लागलो संस्कृत बोलायला, त्याला कुठं कळते? ते म्हणे मी संस्कृत बोलत नाही. मला आलं तर बोलशील. ही काही अशी भाषा थोडीच नाही मी बोलत. अरे म्हणलं देवाची भाषा आहे. देव जर बोलू शकत नाही, तू कसला देव आलाय? शाप देतो म्हणे तुला. आणि सगळा मराठवाडा एवढ्या शब्दाला घाबरतो, शाप देतो. अरे कसला शाप? अरे आपण पापी आहोत म्हणून गरिबीत जन्माला आलो, याच्या अतिरिक्त कशाला शापाची गरज आहे दुःखासाठी? कोणीही शाप न देता अज्ञानासारखं पाप आपल्या मागे लागलेलं आहे. नाही त्याला संत म्हणतो,
नको त्याला देव समजतो. एवढं पाप असताना शापाची काय गरज आहे आपल्याला? दुखी आपण आपल्या मूर्खपणामुळे आहेत, नको त्याला आपण मोठं समजलं. ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत असताना कशाला इतरांच्या पाया पडायची गरज आहे? पण हे सुद्धा भाग्यवान माणसाला कळतं. 300 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी नाथ महाराज आहेत, तुकोबराय, त्यांच्या काळात काही लोक नव्हते, काही इतर देवी देवता हे सगळे नव्हते. त्यांनी तर लय जोड्याने आणलेत महाराज तुकोबरायांनी. कधी कधी कीर्तनातून एखाद दोन शब्द माझा जरा प्रखर निघतो, तर माझ्या मित्रांना फार वाईट वाटतं. कीर्तन झाल्यानंतर सांगतं, शास्त्रीजी तुमचं कीर्तन फार चांगलं होतं, पण एखाद दोन शब्द फार लागतात. म्हटलं त्यातला तो आहे का? अरे ज्याचा सदरा फाटला असेल त्याला लागेल, पण तुला काय टेन्शन नाही. पण असं वाटतं शास्त्रीजी म्हणून संप्रदाय समजून घ्या. ज्ञानोबराय तुकोबराय समजून घ्या. वाढले अंतरी प्रेमसुख, प्रेम असावं आणि संतांनी त्याला वाढ द्यावी, तो संत आहे. मुळात निसर्गतः आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. आणि प्रेम वाढलं ना महाराज, किती जगाने दुःख येऊ द्या, विश्रांती पाऊल. हा अभंग फक्त ज्ञानोबरायसाठी बरं का, इतरांसाठी नाही. म्हणजे मला ज्ञानोबरायचं नाव नाही, तुकोबराय दुसऱ्याला संत म्हणतच नाहीत महाराज. हेच आमच्या संप्रदायातल्या लोकांना कळत नाही. अभंग कसा आहे? विश्रांती पावलो. थकलेलं कोण आहे याच्यासाठी पुन्हा ज्ञानेश्वरी वाचावं लागेल. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर प्रकारचं वर्णन आलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, गीता ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे ना, तो कशा करता लिहिलेला आहे? श्लोकाक्षर द्राक्षलता. ज्ञानोबरायांची ओवी पहा कशी. श्लोकाक्षर द्राक्षलता. श्लोकाची जी अक्षर आहेत तीच अक्षर जणू काही द्राक्षांच्या लता आहे. श्लोकाक्षर द्राक्षलता. मांडवी झाली आहे गीता. कशा करता? संसार पथशांता विसंभावया. संसारात दमलेली जी लोक आहेत, नीट आहे का? संसार पथ शांता विसावया, म्हणून तर विश्रांती पावलोय. विठ्ठल आणि ज्या ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाने विश्रांती मिळाली, ती ज्ञानेश्वरीचं अध्ययन तुटू नये म्हणून सांभाळा उत्तरे. लक्षात आलं? करतात वर्ष 2 वर्ष कट्टून पारायण करतात, 10-12 वर्ष. एका कीर्तनकाराने 50व्या वर्षी लग्न केलं आळंदीमध्ये, बरं का, मठ फिट आहे, तुम्हाला सांगायला नको या गोष्टी. 50व्या वर्षी लग्न केलं. आमची योगायोगाने भेट झाली. आता थोडी कल्पना करा, माझे बोलणं वाईट वाटलं तरी चालेल तुम्हाला. 50व्या वर्षी लग्न केलं तर किती मुलाची बायको मिळेल? 50व्या वर्षी जर लग्न केलं, कोणीही करू दे, तसं काही जरुरी नाही ना. 1-2 मुलाची आई झालेली असेल तीच तर लग्न करणार ना 50व्या माणसाजवळ. मग आता मला सांगा, संसारातला मूर्ख माणूस 25व्या वर्षी लग्न करतो, तिला कुमारिका मिळते, आणि 50 वर्ष भक्ती करून मी त्याची ती बायको वगैरे बघितली. मी त्या महाराजाला विचारलं, महाराज हे नाही पत्नी लग्न केलं, कायद्याने लग्न केलंय. म्हणलं त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण हे मिळालं कुठं तुम्हाला? म्हणजे तो म्हणे, मला नेमकं काय म्हणायचं? अहो आता कमाल झाली. म्हणलं महाराज तुम्ही 50व्या वर्षी लग्न करताय, हे सगळं. ती बाई 45 वर्षाची, तिला काही मुलं बाळा वगैरे आहेत का? हे काही बोलणं झालं का शास्त्रीजी तुम्हाला? आमच्या घरात येऊन तुम्ही आमचे वासे बोचताय. म्हणलं नाही, म्हणलं माझ्या माहितीसाठी विचारतोय मी. थोडा राग शांत झाला. मग मी विचारलं, काही समस्या प्रॉब्लेम वगैरे असं काही प्रेम प्रकरण वगैरे? तसं काही नाही म्हणजे शास्त्रीजी. आता ती मगाशी लोक होते मग सांगता नाही आलं. अहो 50 वर्ष झालं चांगली कीर्तनं चालू होते, तोपर्यंत सगळ्यांनी सेवा केली. आता कीर्तन करून घरी येतो ना, त्यावेळेस भाकरी घालायलाच कोण नाही.
म्हणजे ते कीर्तनात म्हणायचे ना, मागे पुढे उभार आहे. काय काय झालं तर काय शास्त्रीजी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज, जेवढी मान्यता होती संप्रदायामध्ये एका क्षणात भस्मसात झाली. सगळं ज्ञान सगळं भस्म झालं. पहिलंच लग्न केलं असतं तर संप्रदायामध्ये असं काही बंधन आहे का लग्न झालेल्या माणसाला संत म्हणत नाही? असं काही नाही. जेवढे संत आहेत आनंदाने लग्न करणारे आहेत, पण फजिती दुसरी बरी नव्हे. शब्द लक्षात. म्हणून हे दोन भिन्न संप्रदाय आहेत. आणि घोळ कशामुळे होतो? हे जे ज्ञानी संप्रदायातले लोक परमार्थामध्ये येतात त्याच्यामुळं संप्रदायाचं वातावरण बिघडतं. अभंगाचा अर्थ लावण्यामध्ये तत्व बाजूला राहून जातात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. ही वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. जे ज्ञान कमवून सुख मिळालं नाही तोच बोजडपणा पुन्हा जर संप्रदायामध्ये आला ना तर मग त्या संप्रदायात आणि ह्या संप्रदायात काहीच फरक राहत नाही. अर्थ कळतो का? ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर उदाहरण दिलेले आहेत एका ओळीमध्ये. एक कुलीन घराण्यातली पत्नी, तिचं लग्न झालं आणि त्या नवऱ्याला रोज मारायची सवय होती. 9-10 वाजता सकाळी घरी आला की 2-3 चापटी हाणायचा. रोज चुकला असो नाही तर नसो त्याला मारायची सवय लागलेली. ती कुलीन घराण्यातली पत्नी होते. कळते तुम्हाला? कुलीन घराण्यातली पत्नी होते. कंटाळली त्या मारायला. आणि दुसरा एक प्रेमी होता. तिला असं वाटलं ह्या मारापासून सुटावं आपण. ते सुटले आणि त्याच्याकडे गेले. जेव्हा त्याच्याबरोबर त्याचं दुसरं लग्न झालं त्याला 2दा मारायची सवय होती. हे ज्ञानोबरांचं दृष्टांत बरं का, माझ्या मनातला नाही आहे. हे ज्ञानोबरांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. त्याला 2दा मारायची सवय. ज्ञानोबरांनी प्रश्न विचारला ओवीतून, कुलस्त्री दांडियाचे निघाये पर घरी रिघाली जरी साहे. आता ती तिथं जाऊन 2दा मार खाते, परतही येता येत नाही आणि आहे तिथेही राहता येत नाही. तरी तेने पती देवाये सांडिले की. ज्ञान संप्रदाय सोडून जर तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये आला आणि इथे पुन्हा तुम्ही ज्ञान सांगायला लागलात, पहिलं घर सोडलं कशाला? पहिल्या घरात का त्याग केला तुम्ही पहिल्या घराचा? हे घर असं नाहीये. हे घर नाचण्या करण्याचं घर आहे, प्रेमाचं घर आहे, टेन्शन दूर ठेवण्याचं घर आहे. लुब्धली नादी लागली समारे, लुब्धली नादी लागली समारे, लुब्धली नादी लागली समारे, लुब्धली नादी लागली समारे, लगन नर नारी डोलावे, लगन नर नारी डोलावे, लगन नर नारी डोलावे, लगन नर नारी डोलावे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव. आये कच्चे सिद्ध साधका हरे, कच्चे सिद्ध साधका हरे, नांदती आनंद गंगोळी पवित्र गाय नामावली, नांदती आनंद गंगोळी पवित्र गाणे नामावली, नांदती आनंद गंगोळी पवित्र गाणे नामावली, नांदती आनंद गंगोळी पवित्र गाणे नामावली. गोड अभंग, नाचणारा संप्रदाय आहेत आणि प्रेमात समाधी लागते. नादात लुब्ध होणं म्हणतात. लुब्धली नादी, ज्ञानात नाही. टाळ वाजले ना या देवाचे भरता वारे. लक्षात ठेवा. असं टाळ वाजला, पखवाज वाजला, ज्ञानेश्वरचे शब्द ऐकले ना असं संचार झाला पाहिजे शरीरामध्ये. ते तुकोबारायांचे शब्द आहेत.
या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे फेफरे, ज्ञानाचे नाही तर प्रेमाचे फेफरे. हा प्रेम संप्रदाय मी तुम्हाला का सांगतो लक्षात ठेवा. मूर्खातला मूर्ख मनुष्य असू द्या, ज्ञानी असू द्या, तो फक्त प्रेमाने सुखी होतो. लहान मुलं आहेत, प्रेमाने जवळ येतं. आईला आपल्या मुलाकडून काहीही अपेक्षा नाही, प्रेमाचे 2 शब्द बोलावे. बाप सगळी संपत्ती आपल्या मुलाला देतो, अपेक्षा फक्त प्रेमाची आहे. कुठे कमी पडलेला आहे संप्रदाय. जे तुमचं दैनिक जीवन आहे तोच वारकरी संप्रदाय आहे. नवीन काही नाहीत. फक्त संसारात लोक धोका देतात म्हणून देवावर प्रेम करायचं, तेच प्रेम आहे. अत्यंत श्रीमंत मनुष्य असू द्या, घरात कोणी नसेल तर परमार्थ नाही, जग भ्रष्ट होतं महाराज. घरात मुलं बाळ जर नसली ना तर घर खायला उठतं. काहीच नसलं घरामध्ये, सगळं सोन्याने मडवलेलं घर आहे तर कोणीच नाही घरामध्ये, एकटा माणूस भूतासारखा असतो. काही काही माणसांना फार वाईट खोड आहे बरं का. चांगले पदार्थ असतील, दरवाजा लावतील, एकटेच खात बसतील. खाण्यात सुख नाही, सगळ्यांच्या सोबत खाण्यात सुख आहे. त्याला काला म्हणतात. विठाला एक श्रीमंत माणूस आहे मुंबईमध्ये, फाटके कपडे, इथं शर्ट फाटलेलं आहे, इथं फाटलेलं आहे. एकात 1000 कोटीची प्रॉपर्टी. आणि ते मला माहिती काय मस्त शर्ट, पिशवी असते अशी मळकी फिळकी, 2-4 लाख रुपये असतात त्याच्यामध्ये. असं घेऊन आपलं रिक्षात चल, ह्याच्यात चल. एक दिवशी त्याला म्हणलं, अहो सेठ, 1000 रुपयाची प्रॉपर्टी तुमची, 1000 कोटीची, हे असलं काय? काय हे लोकांची नजर आपल्यावर पडू नये, लवून भाजून खाल्लेलं बरं. नाही कळलं अजून. जी संपत्ती भीती निर्माण करते ना, तिथं प्रेम नसतं. ज्ञान भीती निर्माण करतं, धन भीती निर्माण करतं. प्रेमामध्ये भीती राहतच नाही. निर्भय अवस्था आहे प्रेमामध्ये. परमार्थाचं पहिलं लक्षण आहे अभयम. पहिलं लक्ष. कोणाला घाबरताय तुम्ही? राजघराण्यात जन्माला आलेल्या मीराबाईने कोणाला घाबरलेले? त्यांनी जनाबाई कोणाला घाबरते, काणोपात्रा कोणाला घाबरते. आणि घाबरायचं कोणासाठी? देवावर प्रेम करण्यासाठी आपला जन्म आहे. ईश्वराचं प्रेम मिळावं म्हणून आपला जन्म आहे. आणि जगामध्ये असं एकही पुस्तक निघालेलं नाही जे प्रेमाची व्याख्या करेल. प्रेमाचं महत्व सांगता येईल, प्रेमाची व्याख्या करता येत नाही. आणि प्रेमाबद्दल जर बोलायला गेलं तर तुकोबारायने खूप सुंदर सांगितलेत. कंठी प्रेम दाटे. हृदयातलं जे प्रेम आहे ना, व्यक्त करण्याकरता हृदयातून जेव्हा बाहेर पडायला जातं ना, ते प्रेम कंठ असं दाबून धरतं. कंठी प्रेम दाटे. आणि कंठ भरल्यामुळं डोळ्यातून पाणी येतं. नैनी नीर लोटे. हे प्रेमाचं स्वरूप आहे. बोलता येत नाही प्रेमामध्ये. एखादा मुलगा खूप त्रास द्यायला लागला ना, आईला मारता येत नाही, पण आईच्या डोळ्यातून पाणी येतं. त्याचं नाव प्रेम आहे. विठाला विठाला. शब्द लक्षात ठेवा. हा जो फळ आहे ना, या ठिकाणी एक गाव 30-35 लाख रुपये भगवान बाबासाठी खर्च करतं. भगवान बाबा पाहिलेले नाहीत बऱ्याचशा लोकांनी. ज्यांचं वय 45, 40, 35 असं वय, त्यांनी कुठं भगवान बाबा पाहिलेत? बाबांना जाऊन 49 वर्ष झालेली आहे. म्हणजे 50 वयाचा माणूस सुद्धा भगवान बाबाला पाहू शकत नाही. तरी पण प्रेम एक अशी वस्तू आहे की त्याला प्रेम विषय पुढं पाहिजेत असा त्याच्यामध्ये आग्रह नाही. भाषा कळाली का तुम्हाला? ज्याच्यावर प्रेम करायचं आहे तो समोर पाहिजेत असा प्रेमाचा विषय नाही. ज्ञानेश्वरीवर प्रेम आहेत, ज्ञानोबराय समोर पाहिजेत असं नाही. ज्ञानोबरायावर प्रेम आहेत, समोर पाहिजेत असं नाहीत. त्यांच्या नावाने अजूनही वाऱ्या होतात. 700 वर्ष झाले.
आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी अजूनही वाऱ्या करतात. दिसत नाही परमात्मा तरी वाऱ्या होतात, ते प्रेम आहे. हजारो लोक भगवान गडावर येतात. आज थोडीफार सोय झाली जेवणाची पाण्याची, काही नसताना प्रेमासाठी लोक गडावर येत होते. नसलं काही वाटत नव्हतं लोकांना. मला याची जाणीव आहे बरं का. तुम्ही येताय म्हणून मी सोय केलीत, पण नसताना, सोय नसताना येत होता, हे अंतःकरणातलं प्रेम आहेत महाराज. आणि मी तर भगवान बाबाचे काही काही माणसं असे बघितलेत, प्रत्येक गावात एक दोन माणसं आहेत, असले हुशार माणसं. काही माझं जर चुकायला लागलं ना तर बरोबर शिस्तीत येणार. बाबा ते असं असं असतं, बाबा असे म्हणायचे. म्हणजे जे बाबाचे माणसं आहेत ना त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी. ते येऊन मला सांगतात अशा टायमाला बाबा असा निर्णय घ्यायचे. मी गप्पच होतो ना, बाबा घ्यायचे म्हणल्यावर. आणि काही हलकट येऊन म्हणतात शास्त्रीजी तुमचं चुकतंय बरं का, हे असं करायला पाहिजे. हा बाबाचा माणूस नाही. फरक लक्षात ठेव. प्रेम आहे. भगवानगड दुरुस्त व्हावा असं वाटत असेल तर सांगण्यामध्ये सुद्धा बाबाची विनम्रता झळकते. आणि अहंकार असेल, मला असं वाटतं, देवाचा माणूस नाही, संताचा माणूस नाही तो. आणि देवाजवळ संताजवळ राहून एवढी उद्धटतं, ओळखण्याची रीत सांगतो तुम्हाला. एवढी उद्धटतं शक्य आहे ते. म्हणून सावकाश येतात, वयोवृद्ध असतात बाबा, आणि चेहऱ्यावर झळकतो. साधू भेटला याला हे त्याच्या चेहऱ्यावरून कळतं. विठ्ठल अहो, मी काशीला गेलो होतो एकदा. ते खंडोबाचा वेश तुम्ही पाहिला असेल. वामन भाऊ तर मोठेच आहेत, पण भगवान बाबा आणि वामन भाऊ याचं नाव घेऊन जगणारे खंडोबाबा. कपडे व्यवस्थित नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, हरिपाठ नाही. त्यांच्या नावाने गड तयार झाला, त्यांच्या नावाने संस्थान तयार झालं. भाऊचं बाबाचं नाव घेणाऱ्याने कीर्तन प्रवचन न करता गड तयार झाला. हे प्रेम आहे. आणि कीर्तन प्रवचन करून घरात येऊ नये असं वाटतं, तो प्रेम नाही त्या ठिकाणी. दोघातला फरक लक्षात ठेवा. काहीच करू नका, प्रेम ठेवा. चेहऱ्यावर कळतो तुम्ही कोण आहात. आणि कृत्रिमता दाखवण्याचा प्रयत्न करा, जमतच नाहीत महाराज. आणि ही चिडलेली माणसं काय करतील काही सांगता येत नाहीत. हे ज्ञान संप्रदायच वाईट आहेत महाराज. अहो मला सांगा, समचरणदृष्टी विटेवरी साजरी हे अभंग बुडवण्याची हलकट वृत्ती 4 वेद 6 शास्त्र शिकल्यानंतर असावी, हे ज्ञानाचं दुर्भाग्य महाराज. मला जेव्हा छोटी छोटी माणसं भेटायला येतात आणि ते रागद्वेष करतात ना, मला अजिबात काही वाटत नाही. कारण की तुकोबाराय माझे आदर्श आहेत. 4 वेद 6 शास्त्र शिकून जर माणूस द्वेष करू शकतो, याचं तर भांडारकरच झालंय अजून. हा अजून विचारसागरामध्येच गटागळ्या खातोय. याच्याकडून मी काय अपेक्षा करू. गाथा सारखा ग्रंथ वाचून बुडवला याचा खेद वाटतो. माझा शब्द आहे, नसता कळाला, बुडवला असता तर ठीक आहे. जाणीवपूर्वक हा माणूस मोठा आहे, अजून मोठा होऊ शकतो, बुडवला महाराज ग्रंथ. म्हणून ज्ञानाची संगत करू नका, अंतरावर राहा. देव सुद्धा अंतरावर राहतो. तुका म्हणे असे शहानिया दुरी. देव सुद्धा आहे ना ज्ञानी लोकांपासून अंतरावर राहतो. बोबडिया दासा हा कमारे. माझे कोणी शिकवलं तुम्हा? आम्हाला फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी प्रेम शिकवलं, जीवन शिकवलं. आणि ज्यांनी हा देवाचा मंत्र दिला त्याच संताच्या पायावर नमस्कार असतो. पहिल्या चरण संताची माथा चरणावर, संताची माथा चरणावर, संताची माथा चरणावर, संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, श्री
क्रांती पावले सांभाळावीत नमस्कार आहेत आणि श्री संत एकच आहेत. मगाशी सांगितलं तुम्हाला ज्ञानोबा आहे, श्री संत आहेत. माथा चरणावर डोकं समर्पित केलं आणि नमस्कार साष्टांग 8 अंग जमिनीला लागले पाहिजेत. साष्टांग दंडवत म्हणतात त्याला. दंडवत दंडाप्रमाणे ही विनम्रता आहे, ही मागणी नाही आहे. असाच नमस्कार केला पाहिजेत, असंच झुकलं पाहिजेत. वाकलं ना तरी आईला बरं वाटतं, नाही पाया पडलं तरी. पोरगं नुसतं असं खाली वाकलं ना तरी आईच्या मनातून आशीर्वाद बाहेर पडतात. अहो ते ताट वागलं तरी आईची इच्छा असते सुखी असावं म्हणून. वाकलं तर आईच्या हृदयाला किती प्रेम उभून येत असेल तुम्ही कल्पना करा. संताचा तर प्रश्न नाही, ते माऊलीत महाराज साष्टांग करे. त्यांना विचारलं महाराज दंडवत केलं हे केलं, काय नाही महाराज, प्रेम वाढलं माझ्या अंतःकरणात. प्रेम वाढणारा जो तत्व आहे, रस जो आहे, तो ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मला दिला. त्याच्यामुळं सदैव वैकुंठाला जाणारी जी काया आहेत ती सुशोभित झाली. तिसऱ्या चरणात अभंगाप्रमाणे चाल पण लागते बरं. आमची पोरं जरा आता संप्रदाय सोडून झुकायला लागली जरा. संप्रदायातले अभंगाचे शब्द आहेत ना, त्याला चाल फार महत्वाची असते महाराज. कुठलीही गोष्ट असेल, बोलायचं कसं, वागायचं कसं, त्याचे शब्द प्रगट कसे राहील. डौरली हे काया शरीर अलंकृत झालं, कृपेच्या ओरसे. कृपेच्या ओरसे रसे, कृपेच्या रसानं शरीर सुशोभित झालं. फार मोठा अर्थ आहे, शरीर सुशोभित. आता हेच वाक्य डौरली हे काया कृपेच्या, मारक्या बैलासारखं. त्या अभंगातला भाव आहे तो. डौरली हे काया शरीर सुशोभित झालं, कृपेच्या ओरसे, कृपेच्या रसानं शरीर एक हा काही काही माणसं आहेत बरं का, अजूनही जिवंत आहेत. भगवान बाबाबद्दल जर आठवणी काढल्या ना
तर काहीच सांगत नाही. अभंगाचा अर्थ नीट कळेल तुम्हाला. काही सांगा, काय झालं? काय नाही, मी गेलो बाबाकडे. असा हात फिरवला त्यांनी. काय बाबा म्हटलं, जा बेटा तेरा कल्याण हो, जा. हे ना, ह्याचं नाव हा जो अर्थ सांगितला ना, हा तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. तुम्ही एखाद्या साधूकडे गेलात, असं करायला पाहिजेत, असं वागायला, अगोदर अक्कल नव्हती का? असलं काही साधू बोलतात, महाराज अरे सगळं असतं तर तुझ्या पायाजवळ कशाला आला असता तो? तुला उपदेश द्यायला आला असता तो. महाराज तुम्ही कसं वागलं पाहिजे. तो दुःखी आहे, कृपेचा भुकेला आहे, तहानलेला आहे प्रेमाचा. तो जवळ आलाय ना, जे का रंजले. नीट ऐका बरं की या शब्दाचा अर्थ. रंजले गांजले म्हणजे भिकारी भिकारी नाही. आम्ही तर गडावर आले की पहिलं काठी आणतो त्याला. रंजले म्हणजे विषयात रंजले, गांजले म्हणजे विषयानं गांजले. हे श्रीमंत लोक आहे सगळे, गरीब लोकांचं वर्णन नाही याच्यामध्ये. पण आमचे महालोक का रंजले, काय वेडे लोक. अर्थ रजोगुण शब्दाचा अर्थ विषयात रंजणारा. रंजने म्हणजे मनोरंजन करणे. मग तुम्हाला अर्थ कळेल. रंजने मनोरंजनामध्येच आयुष्य गेलं म्हणून गांजले. आता गांजले आणि विश्रांती पावलो दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे बरं का. ज्यांना विश्रांती नाही मिळाली ते श्रांत झालेले, आणि गांजले म्हणजे शांत झालेले. कशाने शांत? आता काय तुला भरोसा आहे का? कोणाला पैसे मिळत नाही म्हणून शांत झालेत, कोणाला पोरं सांभाळत नाही म्हणून शांत दुःखी झालेले, थकलेले आहेत. कोणाचे शरीर थकलेलं आहेत, कोणाचं मन थकलेलं आहेत, कोणाच्या मुलांनी हाकलून दिलेले आहेत. एक जण तर आला म्हणे, महाराज तुमच्या गडावरच राहायची इच्छा आहे. म्हणजे लग्न झालंय का? म्हणजे तिच्यामुळेच गडावर राहायचे. म्हणलं का? फार बायको त्रास देते हो. म्हणलं काय पुरुषार्थ प्रधान आहेस. गांजले म्हणजे बायकोनी याला गांजलं, विषयाने गांजलं, मान सगळ्या पद्धतीने गांजले. गांजले नाहीत म्हणून विश्रांती पावलो. श्रांत झालेल्या माणसासाठी आहे ते. आणि जर त्यांनी असा हात फिरवला, या हात फिरवण्यामध्ये मी दुपारी प्रवचनात या गोष्टी सांगितल्या अवचिता. ते हात फिरवण्यामध्ये जादू आहे महाराज, असं ताकद आहे त्याच्यामध्ये. ते हात फिरव म्हणजे डौरली हे काया. अहो शहारा येतात अंगावर. साधू संताचा हात जर पडला, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता, ऐसा संत, असं शहारतं अंग, असं प्रेम पाहिजे. मूल जर घाबरलं ना, माझं शब्द नीट आहे का, मूल जर घाबरलं ना, आई काही त्याला औषध देते का डोस पाजते त्याला, असं जवळ घेते, फक्त डोक्यावर हात फिरवते. डौरली हे काया, ही म्हणतात कृपा, ही आईची कृपा आहे, मातृकृपा आहे. असं हात फिरवते आणि हात फिरवला ना तो रडणारच गप्प बसतो. अर्थ कळाला का तुम्हाला? आई जर असेल, हात फिरवला ना, अहो काही काही आया ते एवढ्या प्रेमळ असतात महाराज, नुसतं आईने हसून बघितलं ना तरी पोरगं रडणं बंद होतं. नाही समजतंय तुम्हाला? आई असली पाहिजे. संत ही माऊली आहेत, असं बघितलं ना तरी दुःख पळून जातं महाराज. रडू वाटत नाहीत, दुःख सांगू वाटत नाहीत. आणि एखादा हलकट माणूस बघितला ना एखाद्या लहान पोराने, असला भयानक दिसतो. नुसतं त्या पोराने बघितलं ना की ते पोरगं पळून जातं. ज्ञानी मनुष्य जेवढे जगातले ज्ञानी आहेत ना, हे या स्वभावाचे आहेत. राहणीमान, बसणं, उठणं, मग असे सांगितल्याप्रमाणे सगळं टाईट नियमात. आणि जसं काही मी तर काही काही माणसं बघतो महाराज, एवढे ज्ञानी असतात, खवळण्यामध्ये स्वतःला पुरुषार्थी समजतात. सतत 24 तास दुसऱ्याला नावं ठेवणं, दुसऱ्याची निंदा करणं. आई डौरली हे काया, हात फिरवलं, कृपेच्या ओरसे. अरे ते हात फिरवला आणि तुकोबाराय म्हणतात, काय सांगायचं महाराज, नव्हे नुसता हात नाही फिरवला, उद्धरलो. मनुष्य जन्मातून उद्धार झाला माझा, एवढी ताकद ज्ञानोबर आहे मध्ये. नव्हे अनारिसे उद्धरलो. त्यांना विचारला, हो हा जो हात फिरवला ना माऊलीने तुमच्यावर, प्रेम सुख जे वाढलं, काय केलं होतं तुम्ही?
तुकोबराय म्हणतात काहीच केलं नाही. तुका म्हणे भजन घडता देवा, तुका म्हणे भजन घडता कृपा करावी एवढं पुण्य कोणाकडे नाही येत. पण तुका म्हणे मज न घडता पूर्व पुण्य ठेवा. अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं आणि माऊलीने हात फिरवला. महाराज अहो रेड्यावर हात फिरवला तर वेद बोलतो तुम्ही आम्ही तर माणसं आहेत. मी ती माणसं भाग्यवान समजतो ज्या डोळ्यांनी भगवान बाबाला पाहिलं असेल. करोडो रुपये जरी मिळाले तसे प्रेमळ संत पुन्हा पाहायला मिळणार नाहीत. ज्यांनी बाबांना खाऊ घातला असेल, ज्यांच्या अंगावरून हात फिरवला असेल, खरे भाग्यवान माणसं. महाराज शताब्दीमध्ये एखादा जन्माला येतो, शताब्दीमध्ये, आणि त्यांचं प्रेम मिळावं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. एवढंच तुकोबाराय म्हणतात न घडता सेवा. त्यांची सेवा करण्याचा योग आला नाही, पण पूर्व पुण्य ठेवा. बार उद्या सकाळी 9 वाजता नारळाचा कार्यक्रम आहे. 10 ते 12 कीर्तन आहेत. घड्याळ बघितलं तर कळेल 11ला 1 मिनिटं कमी आहे. तुम्ही म्हणताल महाराज आणि पुन्हा चर्चा करू नका, शास्त्री थोडं कीर्तन करतात. वाढले
नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.